बर घेत असत सर ठेवावं लागेल तू काढून ठेवावं लागेल बाहेर नमस्कार, मी प्रोबेशनल DYSP संतोष खाडे, नेवासा पोलीस स्टेशन प्रभारी. आज दुपारी 12 वाजता काही गुप्त बातमीदारामार्फत माहिती कळालं की नेवासा शहरामध्ये काही गुटखा विक्रेते आणि मावा विक्रेते आपल्या घरामध्येच मावा बनवून दुकानामध्ये विक्री करतात आणि त्याचं खूप मोठं रॅकेट चालवतात आणि इतर शहरामध्येही तो मावा विक्री केला जातो. अशी बातमी कळाल्यानंतर मी या पोलीस ठाण्याचा प्रभारी म्हणून या पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार आणि अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि ज्या ठिकाणी असा मावा तयार केला जातो, ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये ज्या मशीन आहेत आणि ज्या दुकानामध्ये विक्री केली जाते अशा दुकानांचा सर्व नकाशा तयार करून आणि तेथील व्यवस्थित माहिती घेऊन सर्व अंमलदार अधिकाऱ्यांना जमा करून त्यांच्यामधील व्यक्तींची, अधिकारी कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या 12 टीम तयार केल्या आणि 12 टीम मार्फत एकाच वेळी साधारणतः दुपारी 1:40 सुमारास नेवासा शहरामध्ये असणाऱ्या 12 ठिकाणी मावा विक्री करणारे आणि मावा बनवणारे अशा ठिकाणी एकाच वेळी 12 टीमने आमच्या छापा टाकून तिथे कारवाई केली असता आपल्याला त्या ठिकाणी 4 मोठ्या मावा बनवणाऱ्या मशीन्स, तर वेगवेगळा जो मावा बनवायला लागणारा माल असतो तो माल मिळून आला. त्यामध्ये कच्ची सुपारी, सुगंधी तंबाखूचे पुडे, तसेच तयार झालेला मावा आणि तो तयार मावा भरण्याच्या पिशव्याचे पाकिट असा काही मुद्देमाल, एकूण 2,74,000चा मुद्देमाल आपण जप्त केला आहे. तसेच हा मावा बनवणारे आणि विक्री करणारे 8 इसमावरती आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. त्यांच्यावरती आपण भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 आणि 3.5 तसेच अन्न सुरक्षा मानक अधिनियम 2006 व नियमन 2011 चे कलम 26(2), 26, 27(3) आणि 59 प्रमाणे आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत. त्यामुळे माझी नेवासा हद्दीतील सर्व नागरिकांना आणि सर्व व्यावसायिकांना विनंती आहे की आपण कुठलाही अवैध धंदा करू नये. तसेच मावा विक्री असेल किंवा अवैध दारू विक्री असेल किंवा ते बनवणं असेल, त्या संबंधित साहित्यांची साठवणूक असेल, हे करू नये आणि बेकायदेशीर कृत्ये करून आपण आपल्यावर
जी कायदेशीर कारवाई होईल त्याला सामोरे जाऊ नये यासाठी माझी विनंती आहे की सर्व नागरिकांनी, सर्व व्यावसायिकांनी कुठलेही जे कायद्याने बंद केलेले आहे किंवा ज्याला कायद्याने मनाई केलेली आहे असे कृत्य करू नये. नाहीतर यापुढेही शहरामध्ये किंवा नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत कुठलेही अवैध धंदे करणाऱ्यावरती कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. आजची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, आदरणीय श्री अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे सर, आदरणीय श्री पोलीस अप्पर अधीक्षक श्री प्रशांत खैरे सर, तसेच शेवगाव पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि सर्व अंमलदार यांनी उत्कृष्ट प्रकारे आणि प्रामाणिकपणे कष्ट घेऊन ही कारवाई यशस्वी केली. त्याबद्दल मी सर्व नेवासा पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व अंमलदारांचे आभार मानतो. आणि यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन मार्फत अवैध धंदे करणाऱ्यावरती अशीच कारवाई चालू राहील याची सर्वांना सूचित करतो. थँक्यू सो मच.